आज आम्ही सगळी फॅमिली मिळून चाललो होतो पहिल्यांदाच एका छोट्याशा ट्रिपला म्हणण्यापेक्षा ना देवदर्शनाला म्हटलं तरीसुद्धा चालेल। आमचे हे दोन्ही पिल्लंसुद्धा असे गोडगोड तयार झाले आणि त्यानंतर आम्ही निघण्याची तयारी केली। आता खरं तर ट्रिप म्हटलं की खूप आधीपासून प्लॅनिंग केलं की सगळ्यांचं मध्ये काही ना काही निघतं, माझं हेच काम आहे, माझं तेच काम आहे आणि फॅमिलीसोबत ना कधी कुठे जाणंच होत नाही। पण यावेळी ना दाजींमुळे अचानक प्लॅन झाला आणि तो सक्सेसफुलसुद्धा झाला। तर सगळ्यात अगोदर ना आम्ही भद्रा मारुतीला गेलो होतो। त्या अगोदर जाता जाताच दौलताबाद किल्लासुद्धा लागला होता, तो बघितला वाटेतूनच आणि त्यानंतर मग भद्रा मारुतीला गेलो। तिथे छान असं दर्शन झालं, जास्ती काही गर्दी नव्हती आणि थोडीशी शॉपिंग करायची म्हणून ते बघायला गेलो, पण तिथे आम्ही काहीच घेतलं नाही। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव आम्ही तिथे गेलो। खरं तर त्यांच्या अगोदरच्या ज्या काही पिढ्या होत्या ना त्या तिथे राहायच्या म्हणून तिथलं दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो होतो वेरूळला। आता 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळचं घृष्णेश्वर, म्हणून तिथे दर्शनाला गेलो। दर्शनाची खूप मोठी रांग होती, 2 तास रांगेत उभारून दर्शन झालं। त्यानंतर पेटपूजा करायची म्हणून तिकडे गेलो। आता वेरूळला आलोय तर लेण्या तर पाहिल्याच पाहिजेत, आमच्याकडे थोडासा वेळ होता म्हणून वरच्यावरच आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या। आता फॅमिली कंप्लीट झाली असं जरी म्हटलं ना तरी सुद्धा अजिबात तसं झालेलं नाहीये, कारण यांचीच कमी जाणवत होती, ते असते तर फॅमिली आज एकदम कंप्लीट झाली असती। आता भाच्यांचे लाड करणं तर गरजेचंच आहे, कारण मामा ना खूप दिवसानंतर त्यांना भेटतोय आणि त्यांचे दोघींचे सुद्धा खूप लाड होणार आहेत, म्हणून आता ज्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी मामाकडून घेतलेल्या आहेत। आणि असा होता आजचा दिवस। चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।